अगदी छान गरमागरम आणि झणझणीत असा हा दोडक्याचा ठेचा बनवून तयार आहे। हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बायस्वीट प्रणू चॅनल मध्ये। मी आहे प्रणू आणि तुम्ही आपल्या चॅनल मध्ये पाहता फूड, कुकिंग आणि ट्रॅव्हल रिलेटेड व्हिडिओज। आज ना आपण तोंडी लावण्यासाठी एक छान असा पदार्थ घेऊन आलेलो आहोत, जो की तुम्ही तोंडी सुद्धा लावू शकता जेवणासोबत किंवा जेवणासोबत भाजी म्हणून सुद्धा खाऊ शकता। सो आज आपण कोणती रेसिपी घेऊन आलेलो आहोत मम्मा? दोडक्याचा ठेचा। अगदी सोप्या पद्धतीने हा दोडक्याचा ठेचा आपण बनवणार आहे। चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। दोडक्याचा ठेचा बनवण्यासाठी इथे सगळ्यात पहिल्यांदा आपण हा दोडका घेतलाय। इथे तुम्ही पाहू शकता अर्धाच दोडका आपण घेतलाय, कारण मोठा होता। भरपूर बनते चटणी ह्याची सुद्धा। इथे जी वरची घाण आहे दोडक्याची ती आपल्याला काढून घ्यायची आहे। अशा पद्धतीने तुम्ही इथे पाहू शकता ही दोडक्याची घाण जी काय आहे ती चाकूच्या साहाय्याने काढून घ्यायची। दोडका स्वच्छ करून घ्यायचा आहे। आता इथे आपण हा खलबत्ता घेतला। आता काय करायचं आपल्याला? त्याचे पीस करून घेऊया आपण दोडक्याचे। त्याच्या वरच्या शिरा काढायच्या नाहीत बरं का। शिरा तशाच ठेवून द्यायच्या, फक्त आपण घाण काढली आहे ना दोडक्यावरची जी काय असेल ते करून घेतली। आणि अशा पद्धतीने आता त्याचे तुकडे करून घेतलेत। आता आपल्याला हा दोडका अगदी मस्त असा ठेचून घ्यायचा आहे। आता आपण हा ठेचा केलेला आहे। हा जाड भरड आहे, तुम्ही किसून पण घेऊ शकता। पाहू शकता हा जाडसर असा ठेवलाय आपण हा ठेचा, खूप जास्त बारीक सुद्धा नाही करून घेतलाय, नाही का? हो। आता आपण हा वाटीमध्ये काढून घेऊयात। इथे आपण दोडक्याचा हा ठेचा वाटीमध्ये काढून घेतलाय। आता आपल्याला काय करायचंय? आता ह्या 7-8 मिरच्या घेतल्यात मी। ह्या आपल्याला आता टेचून घ्यायच्या। मिरच्या सुद्धा खलबत्त्यामध्ये टेचणार आहोत आपण। ह्या लसूण पाकळ्या 7-8 त्या सुद्धा आपल्याला ह्यातच टेचून घ्यायच्यात। म्हणजे आता लसूण आणि मिरचीची आपल्याला छान अशी पेस्ट तयार करून घ्यायची। पेस्ट नाही, टेचाच करायचा, ते पण जाड भरडच करायचं। जाड भरडच करायचं। इथे तुम्ही पाहू शकता मिरची आणि लसूण सुद्धा आपलं छान असं ठेचून झालंय। आता हे एका वाटीत काढून घेऊया आपण। आता हे सुद्धा एका वाटीत काढून घ्यायचं। जाड भरड केलाय आपण। इथे आपण दोडका ठेचून घेतलाय, लसूण आणि मिरची सुद्धा ठेचून घेतलेली आहे। आता लगेचच आपल्याला ठेचा बनवून घ्यायचा आहे। ह्या तव्यावरती आपण हा ठेचा बनवून घेणार आहोत। आता आपला तवा गरम झालेला आहे। आता याला बऱ्यापैकी तेल टाकायचं आपल्याला। आपण साधारणतः 3 चमचे तेल टाकलेलं आहे। तेल गरम झालंय। आता आपल्याला याच्यामध्ये काय टाकायचंय? मोहरी, जिरं मोहरी तडतडली की कांदा टाकूया। आपण इथे साधारणतः अर्धा बारीक चिरलेला कांदा टाकलाय। कढीपत्त्याची पानं, आता आपला कांदा परततो। खूप पण गोल्डन करायचा नाही आणि कच्चा पण ठेवायचा नाही, व्यवस्थित शिजला गेला पाहिजे। इथे ना कांदा आपण अगदी छान असा परतून घेतलाय। आता बाकीचे इन्ग्रेडियंट्स यामध्ये टाकून घेऊयात। गॅस आपण बारीक ठेवलाय। त्याच्यामध्ये जो ठेचा केलेला होता आपण लसूण आणि मिरचीचा, तो टाकणार आहोत। पूर्ण ठेचा टाकलाय आपण ह्याच्यामध्ये। परतून घेऊया। हा ठेचा सुद्धा आता छान असा परतून घेऊयात। थोडीशी हळद ऍड करणार आहोत।
आता हा ठेचून घेतलेला दोडका आहे तो आपल्याला याच्यामध्ये टाकायचा आहे. अगदी छान झणझणीत असा ठेचाचा ठसका येतोय बरं का. छान असा तव्यावरती आता हा ठेचा आपण परतून घेऊयात. चवीप्रमाणे आपण मीठ टाकणार. चांगला एकजीव करू द्या. आता आपण याच्यावरती झाकण ठेवूयात. गॅस बारीक केलेला आहे आणि आता हा ठेचा होऊन द्यायचा आहे आपल्याला. साधारणतः 4-5 मिनिटं आपण असं झाकण ठेवून ठेवूयात म्हणजे दोडका छान असा शिजला जाईल. ठेचा बनवताना ना घराची दारं खिडक्या पूर्णपणे उघड्या ठेवा, कारण की जेव्हा आपण मिरची टाकतो तेव्हा अगदी झणझणीत असा झणकारा येतो ठेच्याचा. त्याच्यामुळे ठेचा बनवताना दारं खिडक्या किंवा एक्झॉस्ट फॅन वगैरे काय असेल ते सगळं ऑन करा, म्हणजे ठेच्याचा तेवढा झणकारा होणार नाही. अगदी मस्त 5 मिनिट आपण आता हा दोडका शिजायला तसंच झाकून ठेवलेला आहे. 5 मिनिटानंतर मी तुम्हाला दाखवते. इथे तुम्ही पाहू शकता साधारणतः 5 ते 7 मिनिट आपण हा ठेचा छान असं शिजवून घेतलाय. एकदा दोनदा मध्ये मध्ये ना झाकण काढून चेक करायचा. अगदी गरमागरम असा हा दोडक्याचा ठेचा बनवून तयार आहे. गॅस बंद करूयात. वरून गार्निशिंगसाठी छान अशी कोथिंबीर टाकायची आपल्याला. लगेचच सर्विंग बाउल मध्ये काढून घेऊयात. इथे तुम्ही पाहू शकता अगदी छान गरमागरम आणि झणझणीत असा हा दोडक्याचा ठेचा बनवून तयार आहे. अगदी 5 मिनिटात आपण हा ठेचा बनवलेला आहे. तुम्ही ज्वारीच्या भाकरीसोबत, तांदळाच्या भाकरीसोबत कशासोबतही हा खाऊ शकता. एकदम झणझणीत आणि चटकदार बनलाय. आपल्याला जर भाजी आवडीची नसेल आणि त्यावेळेला वाटत असेल काहीतरी झणझणीत तिखट खावं, तर तुम्ही हा ठेचा अवश्य करू शकता. आणि त्याच्यामध्ये तुम्ही ऑप्शन म्हणून शेंगदाण्याचा कूट पण टाकू शकता. आम्ही ह्याच्यामध्ये टाकलेला नाही. हा, वरून आपण ना ह्याच्यावरती शेंगदाण्याचा कूट टाकू शकतो. ज्यांना शेंगदाण्याचा कूट आवडतो ना त्यांनी वरून थोडासा शेंगदाण्याचा कूट सुद्धा टाका, छान लागतो खूप. ते म्हणतात ना खूप झणझणीत आणि चटकदार, तोंडाला चव आणणारी अशी ही रेसिपी आहे. तुम्ही नक्कीच ही रेसिपी घरी ट्राय करा. व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी राहा.